नमस्कार. आज लक्ष्मी प्राप्तीसाठी गणपती स्तोत्र आपण बोलणार आहोत. आणि लक्ष्मी गणपतीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मूळतः हा गणपती बाप्पा पार्वतीचा मुलगा, पण तो लक्ष्मीचाही मुलगा आहे. हो, ते लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत गणपती बाप्पा. त्यांनी त्यांना अडॉप्ट केलेलं आहे असं तुम्ही बोलू शकता. कारण असं होतं की लक्ष्मी मातेला बाळ नव्हतं, आणि एक पूर्ण स्त्री तेव्हाच असते जेव्हा ती आई असते असं विष्णूंनी त्यांना बोलवलं असता. ती खूप दुःखी कष्टी झाली आणि त्यावेळेस पार्वती मातेने आपल्या मुलाला त्यांना सोपवलं. पण बिकॉज की लक्ष्मी चंचल असते, एका ठिकाणी थांबत नाही, तेव्हा माझा मुलगा एकटा पडेल म्हणून मग त्यांनी म्हणजे लक्ष्मी मातेने पार्वतीला वचन दिलं की मी जिथं पण जाईन तिथं त्याला घेऊन जाईन जेव्हा तो माझ्यासोबत असेल. अशा प्रकारे मग जिथे जिथं लक्ष्मी जाते तिथे गणपती बाप्पा असतो, आणि म्हणूनच गणपती आणि लक्ष्मीची पूजा करणं ची प्रथा निर्माण झाली. सो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी गणपती स्तोत्र हे स्तोत्र बोलूया. ओम नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने दृष्टरिष्टविनाशाय पराय परमात्मने लंबोदर महावीर्य नागयज्ञोपशोभितम् अर्धचंद्रधर देव विघ्नव्यूह विनाशनम्. ओम हां हीं हुं हैं हों हा हेरंबाय नमो नमः. सर्वसिद्धप्रदोऽसि त्व सिद्धिबुद्धिप्रदो भव चितिताप्रदस्त्व हि सततमोदकप्रियः. सिन्दूरारुणवस्त्रैश्च पूजितो वरदायक. इद गणपतिस्तोत्र यः पठेद भक्तिमान् नरः तस्य देह च गेह च